कैलास पाटील यांना प्रतिष्ठित महाराष्ट्र खेल पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे। समाजसेविका सुवर्णा जाधव यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार ग्रीन पॅराडाइज त्यांना देण्यात आला आहे। विरार येथे एका सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना देण्यात आला। महाराष्ट्र खेल पुरस्कार समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्याला क्रीडा व समाजसेवेतील अनेक मान्यवर उपस्थित होते। कैलास पाटील हे डहाणू नगर परिषद हद्दीतील आगर दुर्गाआळी येथील रहिवासी असून गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ कराटे क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहेत। नॅशनल इंग्लिश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बोर्डी येथे ते क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण देत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी घडवून आणली आहे। विशेष जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आणि मुलींच्या वसतिगृहातील मुलींना ते मोफत सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देतात। शिवाय कैलास पाटील परिसरातील मुलांना आगर समुद्र किनारी स्वयंस्वरक्षणाचे तंत्र शिकवतात। त्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना पंजाब, कर्नाटक आणि मुंबई येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी मिळाली असून त्यांनी पदकेही पटकावली आहेत। तर कैलास पाटील यांनी कराटे क्षेत्रात स्वतःही राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे। त्यांनी विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकून आपली मेहनत सिद्ध केली आहे। प्रशिक्षक म्हणून त्यांनी नवोदित खेळाडूंना घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे। त्यांच्या या यशस्वी योगदानाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र खेल पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे। तर हा सन्मान माझ्यासाठी आणि माझ्या डहाणूसाठी अभिमानास्पद आहे। यामुळे कराटे क्रीडा क्षेत्रात अधिक झोकून देऊन काम करण्याची मला प्रेरणा मिळाली आहे, असे प्रशिक्षक कराटे कैलास पाटील म्हणाले। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, डहाणू।